विमान प्रवासात एक छोटीशी चूक किती मोठा धोका निर्माण करू शकते याचा धक्कादायक अनुभव चंदीगडमध्ये आला। हैदराबादहून आलेल्या इंडिगोच्या 6E108 विमानात प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला आणि काही क्षणातच केबिनमध्ये धूर पसरत प्रवाशांमध्ये घबराट उडाली। या घटनेत 5 जण जखमी झाले असून सुदैवाने विमान लँड झाल्यानंतर हा प्रकार घडलाय। पॉवर बँकचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असला तरी या घटनेने विमान प्रवासातील सुरक्षिततेबाबत काही गंभीर प्रश्न निर्माण केले। तुम्हीही विमान प्रवासात पॉवर बँक वापरताय का? चंदीगडच्या विमानातील स्फोटानं आता पॉवर बँकच्या वापरावर प्रश्नचिन्ह। लँडिंग नंतर घडलेल्या प्रकारानं मोठा अनर्थ टळला। दुर्घटनेत 5 जण जखमी, पण प्रत्येकासमोर नवी भीती। इंडिगोच्या हैदराबाद ते चंदीगड या 6E108 विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला आणि काही क्षणातच विमानाच्या केबिनमध्ये धूर पसरला। ही घटना विमान लँड झाल्यानंतर घडली असली तरी प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली। धावपळीत 5 प्रवासी जखमी झालेत। क्रू मेंबर्सनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढलं। सध्या या स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार संबंधित प्रवासी दीर्घकाळ पॉवर बँक वापरत होता। जर ही घटना विमान हवेत असताना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। पॉवर बँकचा वावर आता सर्रास झाला असल्यानं या दुर्घटनेनंतर नेमकी कारणं काय असतील याची उत्सुकता प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे। ओव्हरहीटिंग दीर्घकाळ सतत वापर केल्यास बॅटरी गरम होऊन स्फोटाचा धोका वाढतो। लो क्वालिटी स्वस्त आणि प्रमाणित नसलेल्या पॉवर बँक अधिक धोकादायक। बॅटरी डॅमेज पडणं, दाब येणं किंवा बॅगेत चुकीच्या पद्धतीने ठेवणं। ओव्हर चार्जिंग सतत चार्जिंगमुळे बॅटरीवर ताण येतो। शॉर्ट सर्किट वायरिंग किंवा अंतर्गत दोषामुळे आग लागू शकते। ओव्हरनाईट चार्जिंग केल्यानंतर ज्यावेळेस ते स्टॉप व्हायला पाहिजे ते होत नाही, कारण की ते नॉन ब्रँडेड चार्जर जे आहे ते स्टॉप होत नाहीत। ब्रँडेड चार्जर्समध्ये तिथं कट ऑफ सिस्टम असते, ते ऑटोमॅटिक कट ऑफ होऊन जातो आणि तिथं चार्जिंग होत नाही। आणि असे जर ओरिजिनल वापरल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला आढळून येणार नाहीत। चार्जिंग जो आहे ते एका कुठेतरी सावलीमध्ये थांबून आपण चार्ज केलं पाहिजे आणि दुसरे फोन चालू असताना पॉवर बँक लावून फोन यूज नाही केलं पाहिजे। आणि प्लस ज्यावेळेस आपण कारमध्ये किंवा डिक्कीत आपण पॉवर बँक ठेवतो ते अवॉइड केलं पाहिजे। जरी ठेवलं तरी त्याच्यामध्ये बॅग्समध्ये किंवा मग क्लॉथ्समध्ये ठेवून आपण तिथं ठेवलं पाहिजे। या घटनेनं विमान प्रवासातील सुरक्षा आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दरम्यान पॉवर बँक वापरासंदर्भात काही नियम प्रवाशांनी पाळणं गरजेचं आहे। विमान प्रवासात पॉवर बँक वापरताना घ्यावं याची काळजी। फक्त ओरिजिनल आणि प्रमाणित ब्रँड वापरा। पॉवर बँक केबिन बॅगेतच ठेवा, चेक इन बॅगेत नाही। वापरताना तापमान वाढल्यास त्वरित वापर थांबवा। फुगलेली किंवा खराब पॉवर बँक वापरू नका। विमानात चार्जिंग करताना सतर्क राहा। अति जास्त क्षमतेपेक्षा जास्त पॉवर बँक प्रवासात वापर करणं टाळा। ही घटना विमान प्रवासात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत एक मोठा इशारा आहे। नियमांचं पालन आणि योग्य काळजी घेतल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।